समोर दिशेने लॉफ्टर केलाय, हवेत बॉल आहे आणि बॉल गेलाय सीमारेषच्या पलीकडे. इट्स पॉवरफुल, मॅक्सिमम षटकार, 6 धावा. अप्रतिम सुरुवात. जबरेस देखील आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. आणखी एक बॉल डॉट. बॅटचं एज दरम्यान रिजनला बॉलने दिशा बदलली जरूर होती, परंतु एका धावेचा प्रयत्न, एक धाव अगदी सहज पूर्ण होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहे 7. सुनील पाटील आणि विशाल कोळपटे ही जोडी मैदानावरती आहे. नितेश रेड्डी यांच्यावरती पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय. 7 धावा धावफलकावरती. क्वालिफायरची मॅच, इथून जो संघ विजय होईल तो मात्र अगदी फायनलच्या सामन्यामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. महत्वपूर्ण मॅच दोन्ही संघांसाठी. नितेश रेड्डी बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. ज्यावेळेस देखील बॅटचं एज लागले पॉइंट क्षेत्रामध्ये, गली रिजन मधून खेळाडू दाखल झाले, तोपर्यंत एकेरी धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती. थोड्याशा वेगळ्या रणनीतीनं या ठिकाणी संघ मैदानावरती उतरलाय. विनर स्पोर्ट किरण लटके जे माघारी थांबलेत. किरण लटके यांनी देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये थ्रू आउट द टुर्नामेंट किरण लटके यांची बॅट सातत्याने बोलत राहिली आणि नितेश रेड्डीज यांची देखील बॅट या स्पर्धेमध्ये सातत्याने बोलत राहिली. गणेश पाटील असतील, त्यांचा देखील सपोर्ट. यावेळेस देखील लिडिंग एज हवेमध्ये, बॉल, क्षेत्ररक्षक, विकेट किपर बॉलच्या खाली पोहोचलेत. पहिला धक्का दिलाय. या ठिकाणी फलंदाज बाद झाले सुनील पाटील. बिग ब्लो फॉर टीम विनर स्पोर्ट. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज बाद. आठ धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 1 विकेट. ज्यावेळेस डाऊन दिले एक वाईड बॉल, अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 9. 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 1 विकेट. 9 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस देखील फटका चांगला आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, तोपर्यंत एक धाव प्राप्त झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक उपस्थित होते. 10 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती. अंतिम टप्प्यामध्ये हे टुर्नामेंट आहे आणि थ्रू आउट द टुर्नामेंट अनेक सारे सकारात्मक गोष्टी या स्पर्धेमध्ये घडल्यात. खरं तर नकारात्मक गोष्टींवरती बोलायचं नाही हे मी स्वतःशी ठरवलं, परंतु सकारात्मक गोष्टी तुम्हाला सांगतो. थ्रू आउट द टुर्नामेंट अनेक खेळाडूंची प्रतिक्रिया मी ऑफलाईन देखील ऐकत होतो की या मैदानावरती खेळायला मिळालं हे सर्वांचं भाग्य आहे. दहा धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस ऑन साइडला आडव्या बॅटने प्रहार केला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. किरण लटके त्यांना लटकवलं गेलंय. विकेट. बिग ब्लो फॉर टीम विनर स्पोर्ट. फलंदाज आउट.
ज्यावेळेस देखील हवेमध्ये बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला ओ कॅचच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचले होते. 2 धावांचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त देखील होतील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. अमर यांनी पहिल्या बॉलवरती 2 धावा अर्जित केल्यात. बराच काळ बॉल हवेत राहिला परंतु झेल होऊ शकला नाही. क्षेत्ररक्षकाच्या मी प्रयत्नांची दाद देईल. ज्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केले प्रयत्नांची दाद देणं गरजेचं आहे. जबरदस्त हे पडवते. वाव जबरदस्त. यावेळेस वाईड बॉल अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 13 लासाची 2 विकेट. सर्व संघांना विनंती आहे या 4 मॅच साठी आपल्या अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये कंपल्सरी पाठवायचे. अदरवाईज 2-2 धावांची पेनल्टी लागेल याची नोंद सर्वांनी करून घ्या. ज्यावेळेस समोर दिशेने आक्रमण केलं क्षेत्ररक्षक तर आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर मस्तक दस्तक देती हुई गेंद सीमारेखा के बाहर चौकार. यावेळेस देखील बॉलला लॉफ्ट केले. हवेमध्ये बॉल क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल ड्रॉप. 2 धावा इथे मात्र प्राप्त होतील. प्रेशर आहे 1 रन शॉट. ओके एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 18 धावा धावफलकावरती. झेल ड्रॉप झाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पहा टेक्निक मध्ये काय चूक झाली मी तुम्हाला सांगतो. इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी रिव्हर्स कपने झेल पकडण्याचा प्रयत्न परंतु अगदी शरीरापासून दूर बॉलला पकडण्याचा प्रयत्न केला आणि झेल ड्रॉप झाला. 18 धावा धावफलकावरती आहेत. गणेश बॉलिंग ट्रॅक वरती पुढचा बॉल. यावेळेस आक्रमण तर केलंय मिड विकेट क्षेत्रामध्ये खूप दूरवरती ह्या बॉलला पाठवलंय. इट्स पॉवरफुल मॅक्सिमम षटकार 6 धावा. धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुढचा बॉल पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. लिडिंग एज बॅटचं लागलंय आणि शॉर्ट दरम्यान क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 25. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 25 धावा धावफलकावरती. विशाल कोलापटे आणि त्यांच्या जोडीने आपण पाहतोय अमर मैदानावरती आहेत. 25 धावा धावफलकावरती आहेत. 25 लॉस ऑफ द 2 विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2 ओव्हर. चला स्पीडअप करा मित्रांनो. थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. क्वालिफायर मॅच आपण पाहतोय. इथून जो संघ विजय होईल तो मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल आणि जो संघ पराभूत होईल त्याला मात्र आपण सेकंड क्वालिफायर मॅच मध्ये खेळताना पाहणार आहोत. यानंतर एलिमिनेटर 1ची मॅच होईल आणि त्यानंतर अंतिम फेरीचा सामना देखील याच मैदानावरती रंगताना पाहायला मिळणार आहे. चला खर तर जो नैसर्गिक उजेड आता मैदानावरती आहे त्याच्यामध्ये एक इनिंग आणि पुढची एक इनिंग देखील पूर्ण होईल असा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. 25 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ अजून देखील या सामन्याच्या पूर्वार्धामध्ये बाकी आहे. पंचवीस धावा धावफलकावरती. अमर बॅटिंग साठी. यावेळेस पायावरती बॉल रॅप झाला. एका धावेचा प्रयत्न आहे अमर यांच्या माध्यमातून. लेग बाईच्या माध्यमातून एकेरी धाव प्राप्त होईल. विशाल कोलापटे यांनी आतापर्यंत एकच बॉल फेस केला. 1 धाव त्यांनी देखील बनवली. सलामीला दाखल झालेत विशाल कोलापटे मैदानावरती आणि एकच बॉल आतापर्यंत फेस केलाय. 2.1 षटकांचा खेळ संपलाय म्हणजे 2 ओव्हर नॉन स्ट्राईक एंडला विशाल कोलापटे उभे आहेत. विशाल कोलापटे यांच्याकडे देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता. शतकवीर खेळाडू एकमेव अगदी सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मधला. याच्या नंतर जर कोणाचं शतक झालं असेल तर ते देखील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. परंतु 4 सामन्यांच्या षटकामध्ये शतक ठोकणं ही खूप मोठी गोष्ट आहे. जिकिरीचं काम आहे. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटवरती बॉल व्यवस्थित चढला नाहीये. कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नाहीये. एका धावेची प्राप्ती होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 27 धावा. 27 लॉस ऑफ द 2 विकेट. 2.2 षटकांचा खेळ संपला. 27 धावा धावफलकावरती. विशाल कोलापटे आणि अमर ही जोडी मैदानावरती आहे. 27 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये
4 षटकांची ही मॅच आहे बॉलिंग ट्रॅक वरती हवी आहेत. यावेळेस ऑन साइडला काऊ फेजला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमधून त्याच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय. काऊ फेज एरियामध्ये खाली इलाका वहा कर दिया धमाका, चौकार. धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 लॉस ऑफ द 2 विकेट. 31 धावेंपर्यंत मजल मारली आहे विशाल कोळपटे. 2 बॉल मध्ये 2 धावा, परंतु अमर बॅटिंग त्याने केली. 7 बॉल मध्ये 18 धावा. अमर वारे अगदी वाऱ्याच्या वेगाने ज्या दिशेने वाऱ्याचा झोक आहे त्याच दिशेने बॅटिंग करतायत. वारा तिकडे मारा. अमर वारे जबरदस्त बॅटिंग करतायत. यावेळेस शरीरावरती बॉल आदळलाय आणि 1 धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला गेलाय आणि 2 धावा अगदी वाऱ्याच्या वेगाने पुन्हा एकदा पूर्ण केल्यात. अमर वारे रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगली पाहायला मिळते. 33 धावा धावपलकावरती 8 बॉल मध्ये 20 धावेंचा मॅच डिफायनिंग नॉक ते खेळतायत. विशाल कोळपटे सातत्याने बातचीत करताना पाहायला मिळत आहेत, कारण त्यांना जास्त अनुभव आहे अगदी मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा. आणि सिनियर खेळाडू ज्यावेळेस सोबत असतो त्यावेळेस जो नौका खेळाडू आहे त्याला मात्र बळ मिळत असतं आणि ते बळ मात्र देण्याचं काम विशाल कोळपटे मैदानावरती करताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल लॉफ्ट तर केला. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बॉल बराच काळ हवेत. 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने गेलेत आणि 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज अमर वारे धावबाद झालेत. आवश्यकता नव्हती या धावेची. महत्वपूर्ण विकेट. फलंदाज धावबाद. पस्तीस धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 35 रन लॉस ऑफ द 3 विकेट. सागर गुरव मैदानावरती दाखल झाले. 2.5 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा धावपलकावरती. विशाल कोळपटे यांना स्ट्राईक खूप कमी मिळाली आहे, त्यांना देखील आक्रमण करावं लागेल. 35 धावा आणि आणखी एक बॉल. इथे मात्र डॉट आलाय. 35 धावा धावपलकावरती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 4 संघांनी खूप चांगलं क्रिकेट खेळलं. जे 4 संघ क्वालिफाय झालेत नॉकआउट फेरीमध्ये. टॉप 4 मध्ये जे जाऊन दाखल झालेत नॉकआउट म्हणता येणार नाही, कारण IPL मुळे तिथे क्वालिफायर मॅच, इलिमिनेटर मॅच. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी जे संघ क्वालिफाय व्हायचे त्यांच्यामध्ये 2 सेमीफायनल. जे संघ पराभूत होतील ते डायरेक्ट बाहेर जायचे आणि जे संघ विजय होतील त्यांच्यामध्ये फायनल व्हायचे. परंतु IPL मुळे थोडेसे नियम बदलले प्रीमियर लीग स्वरूपामध्ये आणि ते नियम इथे देखील आपण अप्लाय केलेत. क्वालिफायरची एक मॅच, त्यानंतर इलिमिनेटरची मॅच. जो संघ पराभूत होईल तो बाहेर पडतो स्पर्धेच्या आणि त्यानंतर क्वालिफायरची आणखी एक मॅच. 35 धावा धावपलकावरती अंतिम षटकाला सुरुवात झाली आहे. विशाल पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. 35 धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शरीरावरती डोक्यावरती हा बॉल आदळलाय. 1 धावेचा प्रयत्न आहे आणि बॅटच्या माध्यमातून एकेरी धाव. बॅट सोबत देखील संपर्क होता. 1 धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 36. पंचांची कामगिरी खूप महत्वाची राहिली आहे. 36 लॉस ऑफ द 3 विकेट. सर्व पंच आमचे त्यांची कामगिरी खूप महत्वाची राहिली आहे. 36 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 5 बॉल अद्यापही शिल्लक आहे. विशाल कोळपटे यांच्याकडे स्ट्राईक आहे. दोन्ही संघ इथून मात्र फायनल मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतील. ही संधी आहे. आणखी एक संधी मिळेल
परंतु दुसऱ्या संधीवरती कुणालाही डिपेंड राहायचं नाहीये. यावेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार केला, ही खासियत आहे विशाल कोळापटे यांची. जेव्हा जेव्हा आडव्या बॅटने प्रहार करतात तेव्हा तेव्हा बॉलला सीमारेषच्या पलीकडे पाठवतात. विशाल कोळापटे ब्रँडेड षटकार 6 धावा. विशाल कोळापटे यांचा ट्रेडमार्क फटका. आडव्या बॅटने जेव्हा जेव्हा प्रहार करतात मग लॉंग ऑन असेल किंवा लॉंग ऑफ असेल, त्यांचा पुलचा जो झोन आहे तो लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन आहे. बरेच खेळाडू आडव्या बॅटने पुल करतात आणि मिडविकेट क्षेत्रामध्ये बॉलला पाठवतात, परंतु विशाल कोळापटे जेव्हा जेव्हा खराब निर्णय. इथे मात्र धावबाद झाले असते सागर, परंतु कुठे बॉल फेकायचं हे समजू शकले नाहीत आणि 2 धावा तिथे कंप्लीट झाल्यात. ऍक्शन रिप्ले पाहण्यासारखं असेल, मजेशीर ऍक्शन रिप्ले. विशाल कोळापटे आडव्या बॅटने मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळत नाही तर आडव्या बॅटने समोर खेळतात, ही खासियत आहे विशाल कोळापटे यांचे ट्रेडमार्क फटके आहेत. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये आडव्या बॅटनं. आता इथे पहा काय चूक केली, सहज धावबाद झाले असते परंतु खूप लेट, बॉल कुठे फेकायचं हे समजू शकले नाहीत आणि तिथे संधी हुकली. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. पुढचा बॉल विशाल कोळापटे, बॉल हवेमध्ये उंच तर गेलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने जात आहेत आणि बॉल खाली पोहोचले, झेल ड्रॉप झालाय. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या जातील, प्रयत्नांचे पूर्ण मार्क, परंतु धावफलक देखील वेगाने पुढे जात आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 46 46. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पहा प्रयत्नांचे पूर्ण मार्क मिळतील. खूप वेळ बॉल हवेत खूप उंच गेला होता, असे झेल टिपणे देखील कठीण आहे. ओ क्षेत्ररक्षक अगदी डाईव्ह लगावत तिथे पोहोचले होते, झेल ड्रॉप झालाय. प्रयत्नांचे पूर्ण मार्क, 100% कमिटमेंट. पुढचा बॉल, बॉल येणे अगोदर सफल झाले, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. 1 धाव तिथे प्राप्त होईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. दोन्ही बॅटर खराब निर्णय आणि खराब निर्णयाचा फटका इथे विशाल कोळापटे यांना कदाचित बसणार आहे. धावबाद स्वरूपामध्ये विकेट, फलंदाज धावबाद. खेळायला कोण गेलाय? नवीन बॅटर ऋषिकेश मैदानावरती दाखल होतील. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. नवीन बॅटर ऋषिकेश मैदानावरती दाखल होतील. 47 लॉस ऑफ दी 4 विकेट. शेवटचा 1 बॉल या इनिंग मधला शिल्लक आहे आणि टार्गेट कुठपर्यंत जातात हे देखील पाहावं लागेल. 47 ऑलरेडी बनल्यात. ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल वाईड बॉल पंचांनी घोषित केला. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 48 एकूण 48 धावा धावफलकावरती आहेत. 1 धाव ऑलरेडी वधारली आमच्या स्कोर कार्डमध्ये. 48 धावा, पूर्वी 47 होत्या. 48 शेवटचा बॉल विशाल बॉलिंग ट्रॅक वरती. अंतिम बॉल, फटका चांगला आहे आणि 1 धाव तर पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत आणि तिसरी देखील धाव पूर्ण होईल. थ्रो खूप लेझी आला. 1 रन शॉट, एस इट इज 1 शॉट. 2च धावा मिळतील आणि 50 धावा धावफलकावरती असतील. 51 धाव्यांचं लक्ष आहे. 51 इज द टार्गेट. 51 धावा इथून मात्र बनवाव्या लागतील केदार किंग्स गिरवडे या संघाला. अंपायर्स बॅटर जेव्हा सांगतील लाईटची आवश्यकता आहे तर त्यावेळेस आपण लाईट ऑन करू शकता. तुम्ही आम्हाला रिक्वेस्ट करा, लगेच आपण लाईट सूचना द्या, माफ करा इन्स्ट्रक्शन द्या, आम्ही लगेच लाईट सुरू करू.
चला एलिमिनेटर मॅचचा टॉस संपन्न होईल आणि सन्माननीय रोशन संते सर टॉस साठी जोडले जातील. येस येस स्वरा फायटर्स आणि गुंडा स्पोर्ट या दोन संघांदरम्यान ही मॅच होईल. एलिमिनेटरची टॉस आपण संपन्न करतोय. रोशन संते सर यांची देखील खूप महत्वाची भूमिका या स्पर्धेसाठी राहिली आहे आणि सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मध्ये सर्वात अगोदर आमचा संपर्क जर कोणामुळे झाला असेल तर ते आमचे रोशन संते सर आहेत. त्यासाठी रोशन संते सरांचे देखील आम्ही मनापासून आभारी आणि ऋणी असू. गुंडा स्पोर्ट आणि स्वरा फायटर्स दिला होता. हॅलो, चला विनंती असेल गुंड्या स्पोर्ट्स या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत. चला स्वरा फायटर्स या आपण अनिकेतजी माने कॅप्टनला पाठवा. आपण अनिकेत माने कॅप्टनला पाठवा आपण टॉस साठी विनंती असेल. अनिकेत माने सर नवीन बॉल द्या. अनिकेत कॅप्टनला पाठवा आपण टॉस साठी स्वरा फायटर्स. चला कॅप्टनने या विनंती असेल लवकरात लवकर या. नंदू दादा दादा या आपण. या सागर पाटील येत आहेत आणि बाबासो आलेकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. एलिमिनेटर आहे. सामना जिंकणं फार महत्वाचं आहे दोन्ही संघांसाठी. पहिलाच बॉल त्यावरती झालं आक्रमण आणि बॉल गेलाय सीमारेषच्या पलीकडे. चौकार 4 धावा. काटा असा कॉल आहे आणि आलाय छापा. टॉस जिंकलाय गुंड्या स्पोर्ट्स या टीमने. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? 5 मिनिटांनी सांगतो ना. निर्णय पेंडिंग आहे. 7 सामने आपण खेळला आणि 3ऱ्या क्रमांकावरती तुमचा संघ आहे. सॅटिस्फाय आहेत का की टॉप 2 मध्ये तुम्ही विचार करत होते? हा, टॉप 2 मध्ये विचार करत होतो. थोडंसं विकनेसमुळे आम्ही आलो 3 पण आम्ही प्रयत्न नक्कीच करू. 8 संघातून तुमचा संघ टॉप 4 मध्ये दाखल झालाय. खूप चांगली कामगिरी तुमच्या टीमने केली आहे. तुमच्या या टीम बद्दल काय म्हणणं असेल? टीम माझी खूप चांगली आहे. सगळ्यांनी आपले 100% दिलेले आहेत. त्यामुळे सगळ्या टीमचे मी हार्दिक अभिनंदन करतो. कारण की स्वतः संघ मालक आहेत, आनंदित आहेत कारण की संघ टॉप 4 मध्ये दाखल होतोय. डे नाईट फॉर्मॅट प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सह्याद्री क्रिकेट लीग सीझन 7 आहे. डे नाईट फॉर्मॅट आहे. या संपूर्ण संकल्पनेबद्दल आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? सगळ्यात आधी मी SCL कमिटीचा आभार मानतो की ह्या ग्राउंड डे नाईटचं उपलब्ध करून दिलं आणि या व्यासपीठावर खेळायची संधी मिळाल्याबद्दल मी कमिटीचे परत एकदा आभार मानतो. नक्कीच शुभेच्छा असतील. गुंड्या स्पोर्ट्स या टीमला आमच्यासोबत सागर पाटील आहेत. स्वरा फायटर हा संघ आपण पाहतोय. टॉस गमावलाय. निर्णय पेंडिंग आहे. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? टॉस जिंकला असता मी पहिल्यांदा फलंदाजी केली असती. क्या बात आहे. नक्कीच कारण की कदाचित प्रकाश झोतामध्ये तुम्हाला खेळावं लागेल नेक्स्ट मॅच. 4 षटकांचा सामना आहे. काय स्ट्रॅटेजी असेल? गुंड्या स्पोर्ट्स संघ तुमच्या समोर आहे. कोणताही निर्णय दिला असता तरी आम्ही तो मान्यच केला असता आणि मान्य करूनच आम्ही खेळेल. कोणती फिल्डिंग आली बॅटिंग आली तरी मॅच जिंकण्याचा 100% प्रयत्न करेल. आता मला 4 मॅचमध्ये 1 मॅच फक्त 2 मॅच लॉस केलो आम्ही, पण 100% देऊन मॅच जिंकण्याचा प्रयत्न करेल. दादा तुम्ही एक लेजंड क्रिकेटर आहेत. अनेक ऊन पावसाळे पाहिलेत. अनेक मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धा तुम्ही खेळलेल्या आहात. परंतु या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? कारण की आपल्या तालुक्यामध्ये प्रथमच अशी स्पर्धा होते जी स्पर्धा डे नाईट आहे. या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? ही संकल्पना भरपूर वर्षापासून चालू होती, पण SCLच्या कमिटीनं ही संकल्पना आता राबवली, त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि डे नाईट स्पर्धा खेळण्याचा अनुभव सगळ्यांना दिला आणि खरोखरच पुढच्या वर्षीही डे नाईट स्पर्धा होतील, परंतु डे नाईटपेक्षा पूर्ण डे पेक्षा नाईट खेळ होतील अशी मी अपेक्षा करतो. क्या बात आहे. नक्की शुभेच्छा असतील. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. टॉस जिंकलाय गुंड्या स्पोर्ट्सच्या टीमने आणि त्यांचा
निर्णय पेंडिंग आहे. विद्यमान सामना सुरू आहे. ऐकूया आपण तुषार महाराज शिंदे सरांचा आवाज. 14 धावा धावपलकावरती आहेत. धन्यवाद रोशनजी. 19 बॉल मध्ये 36 धाव्यांची आवश्यकता आहे. 19 बॉल आणि 36 धावा अजून देखील बनवायच्यात. यावेळेस देखील लिडिंग एज हवेमध्ये बॉल क्षेत्ररक्षक बॉलचा सेल ड्रॉप. आणखीन एक संधी इथे ड्रॉप झाली. एक धाव पुन्हा एकदा पूर्ण होईल. गणेश पाटील यांना जीवनदान मिळाले. नितेश रेड्डीज खरं तर भगवा चषकाचे अगदी जे 2 वर्षापूर्वी पर्व झालं होतं त्या पर्वाचे मॅन ऑफ द सिरीज होते नितेश रेड्डीज. आणि या वर्षी देखील भगवा चषक 2 वर्षापूर्वी जी स्पर्धा झाली होती अगदी त्या स्पर्धेचे मॅन ऑफ द सिरीज होते नितेश रेड्डीज. 18 बॉलमध्ये 35 धाव्यांची आवश्यकता आहे. आणि गत वर्षी मला वाटतं अगदी मलकापूर संघ त्या ठिकाणी विजयी झाला. चॅम्पियन राहिला भगवा चषकाचा. आणि रनरअप संघ होता तिथे अनिकेत माने साहेबांचा स्वर्गीय संदीप स्पोर्ट पारिवणे हा संघ रनरअप होता. त्याही स्पर्धेमध्ये 18 बॉल आणि 35 धाव्यांची आवश्यकता आहे. 18 बॉल 35 धाव्यांची आवश्यकता. अजून देखील 18 मध्ये 35 बनवायच्यात. 16 धावा धावपलकावरती आहेत. नितेश रेड्डीज मैदानावरती आहेत. 18 बॉल मध्ये 35 धाव्यांची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करा गोलंदाजी करणारी टीम. अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका कारण प्रकाश थोडासा अंधुक व्हायला लागलाय. सहकार्य करा विनंती आहे. गुंडा स्पोर्टचे सर्व खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला यायचे विनंती आहे. 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 17 धावा धावपलकावरती आहे. 17 विदाऊट लॉस. 17 बॉल मध्ये 34 धाव्यांची आवश्यकता आहे. गणेश पाटील 4 बॉल मध्ये 10 धावा. 3 बॉल मध्ये 6 धावा नितेश रेड्डीज याने बनवल्यात. या संपूर्ण स्पर्धेमध्ये या खेळाडूने प्रभावित केले नितेश रेड्डीज. ज्यावेळेस देखील हवेत बॉल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फ्री होम डिलिव्हरी विदाउट ओटीपी. बिग फिश कॉट इन द ट्रॅप. विकेट. फलंदाज बाद. सोळा बॉल मध्ये 34 धाव्यांची आवश्यकता आहे. 16 बॉल आणि 34 धावा अजून देखील बनवायच्यात. चांगला फटका आडव्या बॅटने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉलला खेळत 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 18 धावा धावपलकावरती 18 रन्स. संदीप स्कोरकार्ड लॉस ऑफ द 1 विकेट. 15 बॉल मध्ये 33 धाव्यांची आवश्यकता आहे. विशाल मैदानावरती आहेत आणि त्यांच्या जोडीने गणेश पाटील मैदानावरती आहेत. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. आणखी एक बॉल वाईड आला. 19 धावा धावपलकावरती. 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 32 धाव्यांची आवश्यकता आहे. केदारलिंग किंग्स गेलवडे संघाच्या अडचणी थोड्याशा वाढल्यात. इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. ज्यावेळेस देखील हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहेत. सीमारेषेनजीक 2 धावांचा प्रयत्न झाला आणि 2 धावा अगदी सहज प्राप्त होतील. 2 धावांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 21 रन्स. संदीप स्कोरकार्ड 21 धावा धावपलकावरती आहेत. किरण लटके खूप महत्वाची सफलता. नितेश रेड्डीज खूप महत्वाची सफलता या ठिकाणी आली आहे. यावेळेस वाईड बॉल अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 22 धावा धावपलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नितेश रेड्डीज 5 झालेत. खूप महत्वाची विकेट या ठिकाणी मिळवली आहे. 22 धावा धावपलकावरती. 14 बॉल मध्ये 29 धावा. गणेश पाटील यांच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. 14 बॉल मध्ये 29 धाव्यांची आवश्यकता आहे. प्ले अँड मिस. आणखी एक बॉल डॉट.
पांडुलाल आणि प्रकाश जिलाड साहेब यांच्या मालकीचे संघ आहेत आणि तो संघ आता मैदानावरती खेळतोय. ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा आहेत 23 धावा. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 23 धावा धावफलकावरती. एका कड्याच्या मोबदल्यामध्ये पाठीमागच्या षटकामध्ये केवळ 7 धावा अमर यांनी खर्च केल्यात. 12 बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. बारा बॉल मध्ये 23 झाल्यात. 12 बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. 2 मिनिट फक्त द्या. 2 मिनिटांमध्ये लाईट्स ऑन होतील. बारा बॉल 28 धावांची आवश्यकता आहे. बारा बॉल 28 धावांची आवश्यकता आहे. फ्लड लाईट्स ऑन होतात. अगदी 1 मिनिटाच्या अवधीमध्ये फ्लड लाईट्स ऑन होतील. 23 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये काही सेकंद लागतील. लाईट ऑनच होईल. बारा बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. फ्लड लाईट्स ऑन होत आहेत. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल मध्ये 28 धावा अजून देखील बनवायच्यात. ज्यावेळेस आक्रमण केलंय, हुक करत असताना बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम षटकार 6 धावा. $29 लॉस ऑफ द 1 विकेट. 29 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. ज्यावेळेस एका धावेचा प्रयत्न, एक धाव अगदी सहज पूर्ण होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 30 धावा. 10 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉल मध्ये 21 धावा अजून देखील बनवायच्या. 10 बॉल शेवटचे शिल्लक आहेत आणि 21 धावांची आवश्यकता आहे. क्वालिफायर मॅच इथून जो संघ विजय होईल तो मात्र फायनल मध्ये जाऊन पोहोचेल.
एज अँड टेकन बिहाइंड द विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, त्यासोबत केली आहे छेडखानी. फलंदाज कॉट बिहाइंड विकेट. नऊ बॉल आणि 9 बॉल मध्ये 21 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. 9 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. 9 बॉल मध्ये 21 धावा बनवायच्यात. लक्ष थोडंसं कठीण होताना पाहायला मिळते. 9 बॉल अद्यापही शिल्लक आहे आणि 9 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस लिडिंग एज बॉल हवेमध्ये. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 31 धावा 31. 8 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. गणेश पाटील मैदानावरती स्तंभासारखे उभे आहेत, परंतु हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. हे गणेश पाटील यांना देखील माहिती. यावरती 2 मोठे फटके शोधावे लागतील. पुढचा बॉल सुनील पाटील. आक्रमण तर केलंय काऊ फैजला. ओ क्षेत्ररक्षकाने शर्तीचे प्रयत्न केलेत, परंतु बॉल गेलाय सीमारेषच्या पलीकडे. गणेश पाटील ट्रेडमार्क फटका, षटकार. सात बॉल आणि 14 धाव्यांची आवश्यकता आहे. 7 बॉल मध्ये 14 धावा अजून देखील बनवायच्यात. शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत. 14 धाव्यांची आवश्यकता आहे. यावेळेस देखील समोर दिशेने बॉलला खेळत. एक धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का, तर झाला नाहीये. आणि आता 6 बॉल मध्ये 13 धाव्यांची आवश्यकता आहे. गणेश पाटील 11 मध्ये 27 बनवल्यात. मॅच डिफायनिंग नॉक आपल्या संघासाठी खेळतायत, परंतु शेवटपर्यंत मैदानावरती थांबावं लागेल. इथून जो संघ जिंकेल तो मात्र फायनल मध्ये प्रवेश करेल. फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ कोणता असेल हे चित्र देखील काही वेळामध्ये आपल्या समोर स्पष्ट होईल. 38 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 बॉल मध्ये 13 धाव्यांची आवश्यकता आहे. उर्वरित बॉल 6 शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 13 धावा अजून देखील बनवायच्यात. 6 बॉल 13 धाव्यांची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 6 आणि धाव्यांची आवश्यकता आहे 13. 6 बॉल मध्ये 13 धावा. एलिमिनेटर मॅच मध्ये गुंडा स्पोर्ट संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणि याचा अर्थ सोरा फायटर संघाला बॅटिंग करण्यासाठी रेडी राहायचंय. गुंडा स्पोर्टचे सर्व खेळाडू विनंती, आपण सर्वांनी खाली बसा. खाली उभे राहू नका. गुंडा स्पोर्ट संघाचे सर्व खेळाडू आपण सर्वांनी खाली बसायची विनंती आहे. समोर उभे राहू नका ही विनंती आहे. सर्वांनी खाली बसा. वेल अँड गुड. सर्व बांधवांना विनंती, समोर जे उभे आहेत, महत्वपूर्ण मॅच आहे, आपण उभे राहू नका, खाली बसा. यावेळेस देखील पहिल्या क्षेत्रामध्ये खूप फाईन बॉल ट्रॅव्हल झाला आणि जाईल सीमारेषच्या दिशेने. धावा मिळतील 4. गणेश पाटील यांच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. जास्त लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं. बॅटचं एज लागले. शॉट पाहिले क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. फेकी खराब आली आहे. एकाच धावेवरती समाधानी मानावं लागेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 43. 4 बॉल मध्ये 8 धावा. पंडित जवाहरलाल नेहरू यांचं वाक्य होतं, लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं आहेत. असं म्हणतात ना, लहानपण देग देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार. हे बहुतेक लोकांनी ऐकले. 43 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेरचा बॉल. वाईड बॉल ऑलरेडी कॉल केलाय. वाईडच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि 2 धावा वाईडच्या माध्यमातून मिळतील. आता बॉल शिल्लक आहे 4
आणि धावेंची आवश्यकता आहे 6. दोन्ही संघ काटेकी टक्कर इथे मात्र पाहायला मिळाली. दोन्ही संघांचं कौतुक आहे, परंतु एवढंच सांगेल तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची, गड्या तयारी ठेवर मनाची, कधी झुकायची कधी नडायची, दुनिया डोक्यावर घेणार आहे र, तुला उचलून घेणार आहे र. प्रयत्न प्रत्येकाला करावे लागतील. इथून जिंकण्यासाठी संघर्ष या मॅच मध्ये आहे. यावेळेस देखील फुलर लेनचा बॉल पॅडवरती रॅप झाला. एका धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस इन क्रिकेट आणि फलंदाज मे बी धावबाद झालेत. विकेट. धावेंची आवश्यकता आहे. गणेश पाटील अप्रतिम इनिंग खेळली आहे, परंतु धावबाद स्वरूपामध्ये इथे विकेट आली आहे. 3 बॉल आणि 6 धावेंची आवश्यकता आहे. नवीन बॅटर अभि मैदानावरती आहे. अभि आणि गणेश पाटील 14 बॉल मध्ये 32 धावा आतापर्यंत गणेश पाटील यांनी बनवल्यात. अभि स्ट्राईक वरती आहे. अभियांना माहिती आहे अभि नाही तो कभी नाही. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉलला ढकललंय, 1 धाव कंप्लीट केली आहे आणि गणेश पाटील यांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. आता जबाबदारी मोठी आहे. 2 बॉल 5 धावेंची आवश्यकता आहे. 2 बॉल 5 धावा. इथून मात्र या मॅच मध्ये मजा येईल, यामध्ये शंका नाही आहे. हर सर जहां झुक जाए वही मंदिर है, हर नदी जहां समा जाए वही समंदर है. जीवन की इस कर्मभूमि में युद्ध तो बहुत है, लेकिन हर जंग जज जाए वही सिकंदर है. जो जीतेगा वही सिकंदर. यावेळेस गणेश पाटील यांनी बॉल लॉब केलाय. गणेश पाटील फिनिशर्स ऑफ स्टाईल आणि त्यांचा संघ आपण पाहतोय फायनल मध्ये दाखल झालाय. फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आहे केदारलिंग स्पोर्ट गेळवडे. खूप खूप अभिनंदन टीम केदारलिंग किंग्स गेळवडे. आणि ते मात्र फायनल